हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर मी मम्मा डॅडी आम्ही चाललो आहे बाहेर थोडं कामासाठी. आम्ही तिघंच चाललो आहे. हे दोघं पुढे चालत आहेत. तर चला जाऊया गाईज. तिच्या कामासाठी चाललो. तर तिकीट काउंटरला खूप गर्दी होती गाईज, जसं की तुम्ही पाहताय. तीन कॉटन प्रिंट रिटर्न. थँक्यू. तर गाईज आम्ही आधी माणसांबरोबर आम्ही गोरेगाव CST होती, पण तिला इतकी गर्दी होती म्हणून आम्ही नाही चढलो. आम्ही गोरेगाव पकडली. गोरेगावमध्ये पण मग चढलो, बेलापूरला उतरलो आणि आता आम्ही CST पकडली आहे सेकंड प्लॅटफॉर्म 10:59. बघू आता. म्हणजे पप्पा मम्मीच्या कामासाठी चाललो, बाकी काय नाही. चला जाऊया. गाईज आता आम्ही आलो कॉटन ग्रीन स्टेशनला आणि इथून आम्ही जाणार आहे टॅक्सीनी भायखळ्याला. मम्मा सांगते की गाडी अड्ड्यात असे रूम असायचे. इथे खाली मोठे पप्पा. आणि ते अजून काय ना काहीतरी आम्हाला माहिती भेटते. चला जाऊया. ऍक्च्युली मम्माचं ना बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे म्हणून आम्ही चाललोय, कारण की ते आधी काढलं होतं पण ते हरवलंय म्हणून आम्हाला जावं लागतंय परत. सो लेट्स गो. रोडनी पण बरोबर झालं असतं. रोड पप्पा ना लय आळशी आहे. आहेत. अरे आता तर टॅक्सीसाठी त्या साईडला जावं. काय नाही, थांबत पण नाही. आत्ता भेटली टॅक्सी आम्हाला. एवढं टॅक्सीला आतामध्ये पण कोण थांबत नाही. तर आता जाऊया. तिचा जन्म झालेला तिकडे जायचं. तिचा जन्म झालेला तिकडे. माझा भायखळ्याला झालेला. मग नायर हॉस्पिटल. तिचा आणि बापूचा नायर हॉस्पिटल. पण हे असं कसं आहे? राणी मामी राणीचा बाग बघायला आणलं नाहीस, पण मी बाहेरूनच बघते आता. हा एंट्रन्स आहे. आत जायला. अजून राणीचा बाग नाही बघितलाय तिथे राहून सुद्धा. राणी मम्मी बाहेरून बघितलंय, आतून कधी दाखवणार आहेस ते सांग. राणीचा बाग. राणीचा बाग. इधर ही रहते थे क्या चाचा? तर आम्ही गेलेलो भायखळ्याला वॉर्डला चाललेलो, पण तिकडे गेल्यावर समजलं की तिकडे काय भेटत नाही, सगळं चेंज झालं. मग एक दुसरा ॲड्रेस होता, मग आम्ही तिकडे गेलो. ऑन लोकेशन गाईज. मम्मा पैसे देते आता. जाता जाता खूप फिरलो, कारण की ते मिलच्या इथे सांगितलेलं की तिकडेच आहे तो ॲड्रेस, बट ते काय भेटत नव्हतं आम्हाला.
आणि शोधत होतो. बट ठीक आहे, नंतर जाऊन भेटलं आणि आमचं काम पण झालं. नंतर झालंय गाईज आमचं काम. आता आम्ही चाललोय. आम्ही निघालेलो अगेन घरी जायला रिटर्न. सो जाता जाता मस्त अशी ट्रेन दिसली. ठीक आहे. ते आहे आमचं मानसरोवर स्टेशन, म्हणजे ऑटो स्टँड आहे पूर्ण. तर गाईज आम्ही आलो आत्ताच घरी. 2:30 झालेत आणि मी पप्पा चाललोय बँकेत आता दोघं. इतकं ऊन आहे ना, बेकारला गरम होतं. आणि जाता जाता कांदा भजी घेऊन जाऊ. कांदा भजी खायची इच्छा आहे म्हणून कांदा भजी घेऊन जायची आहे. लय ऊन आहे, लय ऊन पडलंय. गाईज आम्ही आलो कांदा भजी घ्यायला मानसरोवर वडापाव सेंटरच्या इथे. गरमा गरम. अंकल कांदा भजी गरम है तो निकालोगे नहीं? हाँ चलेगा. ट्वेंटी मिनट्स बाकी, बट ठीक है. डन गाईज. आता घरी जाऊन पेट पूजा करणार आहे मस्तपैकी. घरी जाऊया आणि मग भेटूया. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर मी तर झोपलेली आल्यावर मस्त खाऊन वगैरे झोपून घेतलेलं आणि आता मी उठली आहे. तर फ्रेश वगैरे झाली. बघतेलं काय मम्मा किचनमध्ये जेवण बनवलं रात्रीचं. आता चपातीचं पीठ मळून ठेवलंय. ते डाळ बनतेय, त्याच्यात काय भात आहे आणि इथे मसाल्याचं हे करून ठेवलंय, भाजून ठेवलंय मस्त. वाटण संपलं असेल म्हणून मम्मीने वाटण भाजून ठेवलं. वाटणच आहे ना मम्मी? वाटण भाजून ठेवलंय आणि आता मम्मा चपात्या लाटणार आहे. असं आहे आज आमचं जेवण. आणि मला झाडू मारून घ्यायचं आता. ठेवते. गाईज पाऊस यायला लागला इथे. आमच्याकडे पाऊस येतोय. परत पाऊस यायला लागला. पाऊस काही थांबतच नाही. काल तर इतका पडत होता ना, बेकार. म्हणजे विजा पण कडकडत होत्या, ढग वाजत होते, खूप पाऊस पडत होता. आता पण पडतोय पण कमी आहे. हळूहळू वाढत चाललाय. वाढलाच. तर ताई काय माहिती छत्री घेऊन गेली की नाही, तर भिजत येईल. गाईज आमच्याकडे लाईट गेली आहे. पाऊस पडतोय. आता जस्ट लाईटनी पटपट झाडू काढून घेतलंय. तर काय माहिती कधी येईल परत. पाऊस तर जाम पडायला लागला. तर ताईला फोन लावून विचारायला लागेल की ती कुठे आता. ताईला फोन लावतो. तर लाईट आल्यानंतर मी फटफट सगळं कामं केली आणि कपड्यांच्या घड्या घालत होती. कारण की पाऊस पडत होता. तुम्ही पाहिलंच असेल, पाऊस पडत होता म्हणून सगळे कपडे सुकलेले. तर ते भिजले नाही पाहिजेत म्हणून मी सगळे कपडे काढून घेतले आणि फटफट त्याच्या घड्या घालून घेतल्या. आणि माझं काम पण हलकं झालं तेवढंच. त्यानंतर मम्मीचं सगळं जेवण वगैरे झालेलं उरकून. तर मग मम्मी नाश्ता करायला बसलेली. नंतर चाय आणि चपाती ती करतच होती. तर तिने चपाती आणि चाय खाल्ली नाश्त्यात मध्ये. आणि त्यानंतर तर मग मी माझी कामं वगैरे आटपून मस्त आरामात बसलेलो आम्ही, गप्पा वगैरे मारत सगळे. नंतर थोड्या वेळाने ताई पण आलेली जॉबवरून. आणि पूर्वा क्लासला गेलेली. प्लीज मम्मी काहीतरी बनवते वाटतं. हे बघा. आणि ते टाकलंय गॅसवर, कढई ठेवली आहे. हॅलो काहीतरी चालू आहे. आणि सकाळी मागवलेत ना काल ताईने ब्लिंकिट वरून लसूण मागवले. मम्मीने सांगितलेलं लसूण असेच मागवायला, तर तिने सोललेले लसूण मागवले. हे काय बनवलं? बेसन आहे. ओ माय गॉड, बेसन बनवलंय. आणि हे कांदे आणून दिलेत कारण की मम्मी चटणी बनवणार आहे. मला खायची आहे चटणी कांद्याची चपाती सोबत म्हणून. मी नाही, मी का देऊ. गाईज मम्मीने याच्यात टाकलाय कांदा चिरून आणि काय टाकलं मग चिंच
आणि लाल मिरची, लाल मिरची तिखटवाली आणि लसूण ना थोडस. हा. आणि हे असं मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि थोडं एक कांदा आहे तो उभा चिरायचा, एकच ना. कशाला ते तव्यावर टाकताना उभा चिरून टाकायचा ना. एक कांदा असा चिरायचा, एक कांदा असा, आणि याला गरगर गरगर फिरवायचंय. गर चला गाइस, इसको वाटते हैं, अभी वाटन करते हैं. तो वाटन करने के लिए मिक्सर के भांडे में डालते हैं. तर ह्याच्यात लावलंय, तर गरगर फिरवायचंय गाईस. हे बघा गाईस, गरगर फिरवलंय फक्त. काढू बघ ना. बारीक मिरची झाली का बारीक? हा, दिसतच नाही मिरची. एकदा फिरव. बस बस काय झालं ना आता. छान दुखतंय यार. काय टाकलं त्याच्यात? कांदा. काही बोलली ना तुम्हाला, उभा चिरून टाकायचा कांदा, आणि हे जे वाटलंय ते पण टाकायचंय. असं आहे. आणि खूप प्रचंड डोकं दुखतंय, कारण दुपारी आलो मी, मला दिलं खायला. दुपारी आम्ही आलो तेव्हा ऊन तर खूप होतं, आणि नंतर मग जेवलो आणि झोपली ना मी. त्याच्यानंतर झोपच पूर्ण नाही झाली. लगेच दर्शीदाचा कॉल आलेला, म्हणून मग मी उठली. बट ठीक आहे आता. आणि आता डोकं दुखतंय, झोप पूर्ण नाही झाली म्हणून. त्यामुळे मी जेवण बनवते, आणि भूक लागली म्हणून पण डोकं दुखतंय माझं. चपात्या पण झाल्या. हा, चपात्या दाखवल्या ना मी तुम्हाला. मग मी चपात्या बनवते ते. चटणी बस बस झालं, बस ना. बस. डाळ, ते डाळ डाळ डाळ. आणि माझी फेवरेट चटणी. बेसन नको मला, नको मला. अरे हलवलेली डाळ नको. पप्पाला इथे वाढायचं का? पप्पा पप्पा जेवायला वाढू. थांब बोलले. धप्पा. स्वाहा स्वाहा. चपाती घे. घे. लागलं, चटका बसला. लागलं तुला. लगेच गाईज या तव्यातून काढलंय, कारण पॉइझन चढतं ना. पॉइझन चढतं ना. पॉइझन होतं याचं. आहा आहा. तारारारारा. इंडियन मॉम्स बी लाईक. काय वेस्ट नाही केलं पाहिजे. गाईज माझी मम्मी तर अशीच आहे. तुमची मम्मी आहे का कमेंट करून सांगा. आणि जर कोणती काकी व्हिडिओ बघत असेल ना, तर प्लीज तुम्ही असं करता का ते पण सांगा. बस दे दे दे. हा बस. डाळ घेऊन ये पाठवून. भजी घे त्यातून. हा दे भजी घे त्यातून. माझ्यावर ओरडशील. आणि काही आमचा फिल्टर पडलाय. तर गाईचं जेवायला घेतलंय. जेवायला डाळ, भात, कांदा भजी दुपारी आणलेली ती उरलेली, आणि माझी फेवरेट चटणी आणि चपाती. तुला दाखवते. मस्त एकदम टेस्टी लागते. अशी लावून लावून खायची असते. जर भाजी नसेल ना घरात तर हे खायचं. एकदम टेस्टी झाली. तिखट पण आहे, आंबट पण आहे, टेस्टी. तुम्ही पण ट्राय करा. आम्ही जेवून घेते, मग भेटूया. गाईज, प्रियाताईने चॉकलेट दिलंय तिच्या ऑफिसमधून. तिच्या कलिग्सने दिलेलं आहे सिंगापूरवरून. तर ताईने आणून दिले मला. हे बघा ना पूर्ण गाईज. डिटेलिंग बघा गाईज, डिटेलिंग. स्वतःच्या फ्लॅटनी
मम्मी बोलते त्यांना सांगता आई सिंगापूरला गेलेली सकाळ स्वतःच्या फ्लॅटने. लाईट आहे. मम्मा पाहिजे नाही तू खाल्ली आहेस केस आवडतो तुला पाहिजे. सिंगापूरचं. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.